आफ्टर अ लॉंग टाईम परत एकदा ब्लॉग काढतोय मी. अरे काय का मुंबईला वेगळाच हे असतो माझा. हो सॉरी नाही ठीक आहे. आफ्टर अ लॉंग टाईम मी खूप वेळाने ब्लॉग करत काढतो आणि मी आलो परत साताऱ्याला. आवाज येत नसेल तुम्हाला पण मी आलो परत साताऱ्याला आणि आता मी जागा एक्सप्लोअर करायला जाणार आहे. नेर डॅम म्हणून एक जागा आहे, डॅम आहे हा. तर तो त्या जागे फोटोशूट वगैरे करू. थोडंफार बोलू की सवय लय लागली ना मला. थोडंफार तर बघू ती जागा एक्सप्लोअर करू आपण. आणि माझ्यासोबत प्रसाद जोळेकर आहे. असतोच काय बोल काहीतरी. आणि ही बाईक घेऊन चालली जसं की तुम्हाला माहिती आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं की ही बाईक होती जी आम्ही घेतो फिरायला. माझ्या मित्राची बाईक आहे. तर ठीक आहे आपण बघू तिकडे नेर डॅमला जाऊ आता आणि बघू तिकडे काय फोटो शूट करता येईल वगैरे. ठीक आहे. इथला रस्ता दाखवतोय, इथून रस्ता दाखवतोय. आम्ही तरी तिथपर्यंत गेलो. नंतर पुढे बघितलं अजून तसंच शेत आहे आणि जायचं परत आम्हाला जिकडून आम्ही आलो तिकडेच. काय प्रसाद रस्ता तरी सांग नीट. आणि तो बघा तिकडे समोर बघा तुम्हाला तो जो डॅम आहे तिकडेच जायचं आहे आम्हाला. तोंड कशाला लपवतोयस? आम्ही इथे पोचलो आहे. तुम्ही डॅम तर बघितलं असेल, व्हिजिट केलं असेल ना. तर पोचलो आम्ही इकडे आणि बघू आता याचा एंट्रन्स कुठे आहे? इथून यासाठी नाही एंट्रन्स नाही. अरे एंट्रन्स आता आहेच नाही. तर आता आम्ही इथे पोचलो आहे. जे गुगलमध्ये फोटोज वगैरे दाखवलेले ते नाही दिसत आहे आम्हाला. तिकडे चांगलं फोटोज काढायचे होते मला पण ते दिसतच नाही. आणि बघू एक काका दादा भेटलेत. ते ह्याच्या आतमध्ये जाणार आहे मच्छी पकडायला. अरे दादा आहेत, दादा आतमध्ये जातात मच्छी पकडायला. कोण? हां कोण नाही हो, व्हिडिओ काढतो मी. यूट्यूबला आहात का तुम्ही? यूट्यूब नाही का? कोणती मच्छी पकडणार आतमध्ये जाऊन? आता काय चिलापी सपटणीस हम्म. 2 प्रकारात पगार का ते जास्त. अच्छा या थंडीमध्ये का? थंडीमध्ये नाही. आता जरा पाणी वाहिल्यामुळे नाही ते मासे सपडे जरा जास्त आहे ना. मग कुठपर्यंत जाणार तुम्ही? तसे काय भरपूर जाणार आहे. तर बघू आता इथं आम्ही फोटोज वगैरे काढू आणि बघू एक नागनाथ मंदिरात जाऊया आपण. आज काय नसेल नागनाथ मंदिरात. उद्या आज काय नसेल म्हणजे आज थोडी एवढं दर्शनाला हे असं सोमवार उद्या. आज जायला नाही मिळायचं. मंदिर बघायला मिळेल की. सोमवारचं पाणी काढतोय फक्त त्यातलं. मंदिराच्या आज जायचं असलं पण काय वाटवतं आहे. ललगुणला जाणार आहे ना. वाटवतं आहे किती 1 किलोमीटर बी आत नाही. हो कमानीपासून जाऊन यायचं. मग उद्या वेगळा व्लॉग येईल नागनाथ मंदिराचा. एक चांगलं मंदिर आहे. आम्ही आधी पण गेलेलो. कधी गेलेलो ते आपण? खूप वेळ झाला या गोष्टीला. आम्ही मंदिरात गेलेलो तेव्हा तर मी यूट्यूब चालू नाही केलेलं करायचं. तर नागनाथ मंदिराचा एक वेगळा व्लॉग येईल. खूप चांगलं मंदिर आहे. असं पाणी आतमध्ये सोडतात त्या मंदिराच्या. नाही पाणीच येतं मंदिरामध्ये. पाणी येतं मंदिराच्या पिंडाजवळच पाणी. पिंडीतूनच पाणी येतं बाहेर. त्या पिंडीतूनच पाणी बाहेर येतं. पिंडीतूनच पाणी बाहेर येतं. तर आता सोमवारीसाठी बघायला मिळेल तुम्हाला. सोमवारी पाणी काढल्यामुळे पिंडीतनं पाणी येणार बाहेर. बरं. ते मंदिर पण भरतं ना पूर्ण मंदिर भरतं पण आता जरा कमी भरतं. पावसाळ्याच्या दिवसात फुल भरलेलं असतं मग वरपर्यंत.
मंदिर बघू आधीच underground. नागराथ मंदिराचा एक व्लॉग बनवूया आपण. मंदिर आधीच अंडरग्राउंड आहे. हो मंदिर आता इथे आपण फोटो काढूया. त्याचे काका होते ना, हे बघा कुठेच काका ते. त्यांची गाडी दाखव इथून. जाळं टाकत आत आत गेले. कसं काय जमतं रे. आणि हे पाणी खूप खोल आहे. म्हणजे काय बोलले काका ते, अंदाजच नाही ना किती खोल आहे. एवढं खोल आहे. अंदाज नाही एवढं खोल आहे. परत बोल. अंदाज नाही तेवढं खोल आहे रे. असं तू एकदम भैया गायकवाड सारखं का बोलतो तू, माहिती भैया गायकवाड बोलतो. गायकवाड. त्या इथे मंदिराच्या इथे आपण जाऊया. तिथून ते काका बोलले होते की पूर्ण असा व्ह्यू दिसतो. तर आपण बघू त्या मंदिराच्या इथून जाऊ, दर्शन घेऊ, मग आपण व्ह्यू बघू आणि नंतर बघू आता काय करू शकतो. कारण का जे फोटो काढायचे होते ते गुगल मॅपच्या रिव्ह्यूमध्ये जे फोटो दिसत होते ते इथे कुठे दिसत नाही. तर इथे थोडेफार आम्ही फोटो काढले. ते तुम्ही माझ्या इंस्टाग्राममध्ये मी जेव्हा पोस्ट करीन तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. मी इंस्टाग्राम ID मेन्शन करतो. तर तेव्हा तुम्ही त्या फोटोला जाऊन लाईक करा. जरा खूप कमी लाईक येतात आजकाल. मी इथे आलो आहे गुलाबराव गोविंद फडतडे यांचे स्मरणार्थ. तर मी तिकडे स्मारक बोललेलो, तर इथे स्मरणार्थ असं काहीतरी आहे. आणि इथून वरती चढायला पायऱ्या आहेत, जिकडून आम्हाला वरती जायचं. इथे दर्शन घेऊ आणि तिथून मग असा व्ह्यू पण चांगला भेटतो बोलतात सगळे. तर आता बघू, इथून वरती जाऊ आपण. बोलतात दाखव ना, दाखव. अरे प्रसाद दाखव. हां परत दाखव. परत आता इथे आम्ही मंदिरात आलो. जसे ते काका बोलले की इथून तुम्हाला चांगला व्ह्यू भेटेल बघायचा. आणि दर्शन पण घेतलं. ते शंकर महादेवाची आपली पिंड होती, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि तुम्ही आता व्ह्यू बघा कसा दिसतो. इथून खूप असं चांगला वाईड अँगल व्ह्यू भेटतो आपल्याला. पूर्ण बोट पण आहे मध्ये. तुम्ही बघू शकता तिथे पवन चक्की बोलतात ना. हां पवन चक्की दिसते फिरताना. हे चांगलं कॅप्चर होतं रे माझ्या मोबाईलमध्ये. अजून झूम करूया आपण. 10x झूम आहे आपल्याला. आता आम्ही बघू इथे थोडं बसू आणि नंतर मग कदाचित निघू. कारण का आज संडे आहे, आराम करायचा पण आहे आणि ग्राउंडचे राऊंड पण मारायचे. बघू अजून किती वेळ थांबू शकतो इकडे. ठीक आहे, ओव्हरऑल हा छोटा एक व्लॉग असेल माझा. कारण का 12 दिवस झाले व्लॉग अपलोड नाही केलेला मी. आणि भाऊ यापुढे अजून कोणता, उद्या कदाचित आम्ही नागनाथ मंदिरात जाऊ. तर उद्या तुम्हाला दाखवेन मी ते मंदिर कसं आहे अँड ऑल. तर मी इथे एंड करतो. आय गेस इथेच एंड करूया. काय बोलतो प्रसाद? इथेच एंड करूया. ठीक आहे, इथेच मी एंड करतो हा व्लॉग. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्ही कमेंट्समध्ये पण सांगा की काय तुम्हाला वाटतं हा व्लॉग बघून. हा म्हणजे अजून काय काय केलं पाहिजे. हां ते पण विचारू शकतो मी. अजून काय काय केलं पाहिजे तुम्ही कमेंट्समध्ये करा. कमेंट्स करा आणि बाय.
कसला रट्ट्या आहे रे? अरे डॉबरमॅन, रट्ट्या डॉबरमॅन आहे. खाता पिता घरचं डॉबरमॅन. कापली होती शेपूट. तर मित्रांनो टाटा बाय बाय झालं नाही. आता आम्ही हॉटेलला आलो. इथे हॉटेल जलकिनाराच्या हॉटेलला आलो आहे. इथे आम्ही थाली ऑर्डर केली आहे. तर आम्ही थाली खायला आलो आहे. अजून काय बोलू शकतो? भूक लागलेली सकाळपासून. मी तर नाश्ता पण नाही केला. या रट्ट्याने तर नाश्ता तरी केलेला. काय खाल्लेलं आहे नाश्त्याला? पावभाजी होती. तुम्हाला दाखवीन काय ऑर्डर केलं आहे. येईलच थोडा वेळ. तुम्ही पण मजा करा, आम्ही पण मजा करू. काय बोलतोय मला माझं समजत नाही, पण ठीक आहे. हा प्रसाद. पण इथे बसायची अरेंजमेंट खूप चांगली आहे. तुम्ही इथे येऊन प्रॉपर पद्धतीने, जसा हा रट्ट्या बसला आहे. प्रसाद तुला राग येतो मी रट्ट्या बोलतो तुला? ठीक आहे चालेल. तर आलं. ठीक आहे चालेल. तर तुम्हाला दाखवतो काय घेतं आमच्या पुढे. हो ये चिकन रस्सा. हा कोणता तरी रस्सा, तो कोणता तरी रस्सा, रोटी, प्रसाद, पाणी, ग्लास, चावी, चष्मा. मी पण टेस्ट करीन आता. खूप चांगलं जेवण तर वाटतंय. माझ्या व्लॉगमध्ये सगळं चिकनच दिसतं रे. लोगो नाही